मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आपलं चॅनल फॅन्टॅसी क्रिकेट मराठीमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण जी मॅच कव्हर करणार आहोत ती मॅच आहे मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स या दोन संघांमध्ये. आता हे दोनही संघ गुणतालिकेमध्ये अगदी टॉपवरती आहेत आणि त्यामुळे ही मॅच जिंकलं त्या दोघांसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण जो संघ ही मॅच जिंकेल तो संघ डायरेक्टली प्लेऑफमध्ये जाण्यासाठी इझिली क्वालिफिकेशन करू शकतो आणि त्यांचे चान्सेस खूप जास्त हाय होतील. 90% चान्स होतील प्लेऑफमध्ये जाण्याचे. आता ह्याच्या आधी जेव्हा हे दोन संघ एकमेकांसमोर होते त्यावेळेला गुजरात टायटन्सचा संघ जो आहे तो ही मॅच जिंकलेला होता. मुंबई इंडियन्सने चेस केलेलं नव्हतं. चेस करण्यासाठी मुंबई इंडियन्स कमी पडलेली होती. पण आता पुढचा सामना जो असणार आहे तो असणार आहे मुंबई इंडियन्सचं होम ग्राउंड वानखेडे स्टेडियमवरती. आणि वानखेडे स्टेडियमवरती मुंबई इंडियन्सला हरवणं सोपं नसणार आहे गुजरात टायटन्ससाठी. सो हे स्टेडियम हाय स्कोरिंग ग्राउंड मानलं जातं, बॅटिंग फ्रेंडली ग्राउंड मानलं जातं आणि या ठिकाणी चेझिंग जी आहे ती टीम करू शकतात कारण की लेट नाईटला ड्यू फॅक्टर त्या ठिकाणी येत असतो. सो त्यामुळे जी टीम टॉस जिंकेल ती नक्कीच पहिलं बॉलिंग करण्याचा प्रयत्न करेल. टोटल 6 मॅचेसपैकी गुजरातने 4 मॅच जिंकलेल्या आहेत. मुंबईने केवळ 2 मॅचेस इथे जिंकलेल्या आहेत. ग्राउंडचा रिपोर्ट कशा प्रकारे आहे? टोटल 123 मॅचेसमध्ये ॲव्हरेज स्कोर आहे 170+. बॅटिंग पहिली करणारी टीम जिंकली आहे 56 वेळा. चेस करणारी टीम जिंकली आहे 67 वेळा. स्कोरिंग पॅटर्नकडे बघितलं तर 150हून कमी स्कोर 28 वेळा झाला आहे. 150 ते 169 28 वेळा झाला आहे. 170 ते 189 36 वेळा झाला आहे आणि 190पेक्षा अधिक स्कोर 31 वेळा झालेला आहे. बॉलरसाठी कशा प्रकारे हेल्प आहे वानखेडे स्टेडियमवरती? तर टोटल 123 मॅचेसमध्ये पेसर्सना 760 विकेट मिळालेले आहेत आणि स्पिनर्सला 323 विकेट्स फक्त या ठिकाणी भेटलेले आहेत. त्यानंतर आता आपण दोन्ही संघांची प्लेइंग 11 जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मुंबईच्या संघापासून सुरुवात केली. कर्णधार हार्दिक पांड्या, त्यानंतर रॅन रिकल्टन, रोहित शर्मा, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर, कॉर्बिन बोस, चहर, बोल्ट आणि करण शर्मा आणि इम्पॅक्ट प्लेअर असेल बुमराह. त्यानंतर गुजरातची टीम कर्णधार शुभमन गिल, त्यानंतर साई सुदर्शन, बटलर, वॉशिंग्टन सुंदर, रुदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल टेवाटे, अरशद खान, रशीद खान, साई किशोर आणि मोहम्मद सिराज. इम्पॅक्ट प्लेअर असतील प्रसिद्ध कृष्णा. आता आपण या दोन्ही संघांचे इंडिव्हिज्युअल प्लेअरचे स्टॅट्स आणि रेकॉर्ड जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. सुरुवात रोहित शर्मा. रिसेंटमध्ये खूप चांगला फॉर्म आहे. 53, 12, 70, 76, 26 चांगला फॉर्म आहे. हे ग्राउंड जे आहे ह्या ग्राउंडवरती 83 मॅचेसमध्ये 2377 रन. कारण हे ग्राउंड रोहित शर्माचं होम ग्राउंड आहे. आणि गुजरात विरुद्ध 8-43, 8-29, 2. रिकल्टन रिसेंटमध्ये 2 लगातार हाफ सेंचुरीज आहेत. त्याच्या आधी 11, 24, 31. गुजरात विरुद्ध 6 रन वेन्यूवरती 5 इनिंग्स 192 रन्स. त्यानंतर सूर्यकुमार यादव. ऑरेंज कॅप ह्यांच्याकडे असते म्हणजे रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि साई सुदर्शन या तिघांमध्ये कॉम्पिटिशन आहे ऑरेंज कॅपसाठी. सो ऑरेंज कॅप ह्यांच्याकडे सुद्धा होती काही वेळापुरती. सो 48, 54, 40, 68, 26. गुजरात विरुद्ध 48, 61 एक सेंचुरी आहे. 103, 23, 13 वेन्यूवरती 37 इनिंग्स 1286 रन्स. तिलक वर्मा रिसेंटमध्ये 6, 2, 21, 59, 56. गुजरात विरुद्ध 39, 25, 43, 2, 21 वेन्यूवरती 17 इनिंग्स 394 रन्स. हार्दिक पांड्या गेल्या मॅचमध्ये 48 रन्स केले, 1 विकेटही घेतली. त्याआधी 5 रन 1 विकेट 0 विकेट, 21 रन 1 विकेट. गुजरात विरुद्ध 11 रन 2 विकेट, 11 रन 0 विकेट. वेन्यूवरती 41 इनिंग्स 766 रन 35 विकेट्स आहेत. नमन धीर रिसेंटमध्ये 25, 0, 38, 11, 46. गुजरात विरुद्ध 18 आणि 20 वेन्यूवरती 7 इनिंग्स 109 रन्स यांच्या बॅटमधनं आलेले आहेत. विल जॅक्स रिसेंटमध्ये 29 रन आणि 2 विकेट, 22 रन 0 रन, 36 रन आणि 2 विकेट 1 रन. गुजरात विरुद्ध एक सेंचुरी आलेली आहे पण तेव्हा ते RCB कडनं खेळायचे. त्याच्या आधी 1 रन. वेन्यूवरती 5 इनिंग 111 रन 5 विकेट. कॉर्बिन बोस्ट रिसेंटमध्ये 0 विकेट, 20 रन आणि 1 विकेट. गुजरात विरुद्ध खेळलेले नाहीत. वेन्यूवरती 1 इनिंग 20 रन आणि 1 विकेट यांच्या खात्यामध्ये जमा आहे. दीपक चहर 1 विकेट, 0 विकेट, 2 विकेट, 1 विकेट, 0 विकेट. गुजरात विरुद्ध 1-2, 1-2, 0. वेन्यूवरती 15 इनिंग 14 विकेट. ट्रेंट बोल्ट गेल्या 3 सामन्यात 10 विकेट्स आहेत ट्रेंट बोल्टच्या. आणि जर मुंबई पहिली बॉलिंग करत असेल तर ह्यांना चांगले विकेट्स भेटतात कारण की हे डेथ ओव्हरमध्ये बॉलिंग करतात. त्याच्या आधी 0 विकेट 1 विकेट. गुजरात विरुद्ध 1-0-0, 1-1 वेन्यूवरती 16 इनिंग्स 19 विकेट्स यांच्या खात्यात आहे. करण शर्मा 3 विकेट, 0 विकेट, 3 विकेट.
गुजरात विरुद्ध 1 विकेट 0 विकेट, वेन्यूवरती 8 इनिंग्स 9 विकेट. जसप्रीत बुमराह 2 विकेट 4 विकेट 1 विकेट 2 विकेट 1 विकेट. गुजरात विरुद्ध 3 विकेट 0 विकेट, वेन्यूवरती 45 इनिंग 56 विकेट्स. त्यानंतर आता आपण गुजरातची टीम बघूया. शुभमन गिल. लक्षात घ्या, शुभमन गिलचा रेकॉर्ड ह्या व्हेन्यूवरती 9 इनिंगमध्ये फक्त 8चा ॲव्हरेज आहे. शुभमन गिल या नावाला किंवा शुभमन गिल ज्या फॉर्ममध्ये आहेत त्याला हा रेकॉर्ड अजिबात साजेसा नाही. 9 इनिंगमध्ये केवळ 8चा ॲव्हरेज आणि 74 रन. रिसेंटमध्ये 76 84 90 7 60. मुंबई विरुद्ध 38 31 129 6 56. साई सुदर्शन कन्सिस्टंट प्लेयर 48 39 52 36 56. मुंबई विरुद्ध 63 45 43 14. व्हेन्यूवरती अजून नाही खेळलेले आहेत. त्यानंतर जॉस बटलर 64 50 41 97 12. मुंबई विरुद्ध 39 25 13 18 67. व्हेन्यूवरती 23 इनिंग 731 रन. शर्फेन रुदरफोर्ड 43 22 7 35 30. मुंबई विरुद्ध 18, व्हेन्यूवरती 1 इनिंग्स 5 रन. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर 21 रन 13 रन 1 विकेट 2 रन 1 विकेट 49 रन. मुंबई विरुद्ध 10 रन 9 रन 1 विकेट 10 रन 1 विकेट 10 रन. व्हेन्यूवरती 8 इनिंग्स 53 रन 7 विकेट. शाहरुख खान रिसेंटमध्ये 6 5 11 11 36. मुंबई विरुद्ध जास्त काही चांगला रेकॉर्ड नाही आहे, कन्सिस्टंटली फॉर्ममध्ये पण नाही आहेत, व्हेन्यूवरती पण चांगला रेकॉर्ड नाही. सेम राहुल टेवाटे यासाठी संधीच भेटत नाही आहे, रेकॉर्ड चांगला नाही आहे, फॉर्ममध्ये नाही आहेत. व्हेन्यूवरती 10 इनिंगमध्ये 191 रन जरूर केलेत, 5 विकेटही घेतले. त्यानंतर रशीद खान 0 विकेट 1 विकेट 2 विकेट 0 विकेट 4 रन आणि 1 विकेट. मुंबई विरुद्ध गेले 2 मॅच विकेटलेस, त्याच्या आधी 2 विकेट, त्याच्या आधी 79 रन बनवले आणि 4 विकेट्सही घेतले, त्याच्या आधी 2 विकेट. व्हेन्यूवरती 10 इनिंग्स 137 रन आणि 13 विकेट्स त्यांनी घेतलेल्या आहेत. साई किशोर रिसेंटमध्ये गेले 2 मॅच विकेटलेस, त्याच्यात 1 विकेट 1 विकेट 0 विकेट. मुंबई विरुद्ध 1 विकेट 1 विकेट, व्हेन्यूवरती 2 इनिंग्स 1 विकेट. प्रसिद्ध कृष्णा 2 विकेट 1 विकेट 2 विकेट 4 विकेट 2 विकेट. मुंबई विरुद्ध प्रत्येक मॅचमध्ये विकेट आहे, सो चांगले पॉईंट्स तुम्हाला देत आहेत आणि इथेही प्रत्येक मॅचमध्ये विकेट्स आहेत. कधी कधी बंडल्समध्ये विकेट काढतात, 3 विकेट 4 विकेट असे. व्हेन्यूवरती 9 इनिंग्स 8 विकेट्स. मोहम्मद सिराज 2 विकेट 0 विकेट 1 विकेट 1 विकेट 0 विकेट. मुंबई विरुद्ध 2 विकेट 0 विकेट 0 विकेट 1 विकेट 0 विकेट. व्हेन्यूवरती 9 इनिंग्स 6 विकेट्स. त्यानंतर आता आपण जाणून घेऊया प्लेयरचे मॅचअप्स. रोहित शर्मा. रशीद खानने रोहित शर्माला 4 वेळा आउट केलं, केवळ 13चं ॲव्हरेज आहे. त्यानंतर प्रसिद्ध कृष्णाने 2 वेळा आउट केलं, केवळ 25चं ॲव्हरेज. वॉशिंग्टन सुंदरने 3दा आउट केलं, केवळ 12चं ॲव्हरेज. आणि ईशांत शर्माने 2दा आउट केलं, केवळ 15चं ॲव्हरेज. पण रोहित शर्मा सध्या खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्यानंतर हार्दिक पांड्या रशीद खानने 2दा आउट केलं, केवळ 15चं ॲव्हरेज आहे. आणि जॉस बटलरला बुमराने 4 वेळा आउट केलं, केवळ 19चं ॲव्हरेज आहे. तर लक्षात घ्या, हे प्लेयर बॅटर्स तुम्हाला टीम बनवताना नक्की उपयोगी पडतील. आता आपण बनवूया फॅन्टसी 11ची टीम. पण लक्षात घ्या, ही आपली फायनल टीम नाही आहे. फायनल टीम तुम्हाला टेलिग्रामवरती टॉस नंतर भेटेल. सो फायनल टीम तुम्हाला हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक तुम्हाला दिलेली आहे, तिकडे जावा आणि टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन व्हा, कारण त्या ठिकाणी तुम्हाला टॉस झाला की माझी फायनल टीम त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे. सध्या टीममध्ये मी घेतलेलं आहे जॉस बटलर आणि रिकल्टन, ह्या दोघांनाही. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, गिल, सुदर्शन, हार्दिक पांड्या, विल जॅक्स, बोल्ट, बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा. कॅप्टन्सी मी दिलेली आहे सूर्यकुमार यादवला. तुमच्यासाठी कॅप्टन्सीचे ऑप्शन ह्या मॅचला बरेच आहेत. शुभमन गिल आहे, जॉस बटलर आहे. पण शुभमन गिलला मी कॅप्टन्सी का नाही दिली तुम्हाला माहिती आहे. आणि जॉस बटलरला बुमराह थोडासा त्रास देऊ शकतात किंवा बोल्ड पण फॉर्ममध्ये, त्यामुळे सो सूर्यकुमारला कॅप्टन्सी दिलेली आहे, कारण या ग्राउंडवरती रेकॉर्ड चांगला आहे आणि गुजरात विरुद्ध सुद्धा रेकॉर्ड त्यांचा चांगला आहे. आणि साई सुदर्शन कन्सिस्टंट प्लेअर आहेत, त्यांना वाईस कॅप्टन्सी दिलेली आहे. तुमच्यासाठी कॅप्टन्सीचा ऑप्शन या ठिकाणी हार्दिक पांड्या सुद्धा आहेत, कारण बॉलिंगमध्ये एखाद दुसरी विकेट घेतली आणि बॅटिंगमध्ये 30-40 रन जरी केले तरी तुमचं काम होऊन जाईल गेल्या मॅचचं. सो ही आपली फायनल टीम नाही आहे. फायनल टीम तुम्हाला टॉस नंतर ऑब्वियसली टेलिग्रामवरती भेटणार आहे. सो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.